कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय। या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झाले नव्हते, तर यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या। तर शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार असतानाही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते। या विरोधात शेतकरी संघटना, खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली 14 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने गुरुवारी 15 तारखेला होणाऱ्या मोर्चाला स्थगिती देण्यात आली असल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं। 15 मे उद्या जो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा MIDC कार्यालय अलिबाग येथे आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे मुद्दे म्हणजे शहापूर धेरंड येथे होणारा जो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी या विभागातील आमच्या नागोटना, कुर्डूस, कुसुमला, श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो गावातून जी जलवाहिनी पाण्याची टाकण्यात येणार होती आणि ती पाण्याची लाईन जनतेला न विश्वासात घेता ती त्या लाईनीचा निविदा प्रदर्शित केली आहे आणि त्याचं एजन्सी सुद्धा फायनल केली होती आणि ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणताही त्या जमीन संपादन न घेता, त्यामुळे आम्ही त्या एक मुद्दा आमचा तो होता। दुसरा मुद्दा जी पाण्याची लाईन जी गेल्या 82 साली जी टाकण्यात आली होती MIDC ला म्हणजे RCF साठी आणि तो बांधण येथे फिल्टरेशन प्लांट झाल्यानंतर तो फिल्टर पाणी अलिबाग RCF या ठिकाणी जाणार होता आणि ज्या शेतीतून जी लाईन गेली त्या शेतकऱ्यांना काय फिल्टरचं पाणी मिळत नव्हता। तो एक आमचा आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि हे सर्व मुद्दे आम्ही जेव्हा 15 तारखेच्या मोर्चामध्ये इथे MIDC कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून ज्या मुद्द्यांना आम्ही वाचा फोडणार होतो आणि त्यानंतर आज 14 तारखेला MIDCच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि चर्चेसाठी बोलवून जो आमचा महत्त्वाचा मुद्दा की ज्या ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी आमचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि MIDCच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलंय आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यता सुद्धा आज लेखी स्वरूपात दिलेली आहे। हा एक पाण्याचा मुद्दा आमचा सुटलेला आहे आणि जो निविदा प्रसिद्ध केली होती पाईपलाईनची 400 कोटीची म्हणजे 200 कोटी पाईपलाईन आणि 167 कोटीची फिल्टरचा जॅकवेल हे जनतेला विश्वास न घेता केलं होतं, ते सुद्धा आज त्याही कॅन्सल झालं असं लेखी नाही ते तोंडी सांगितलं की ते टेंडर निविदा ती सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि जी पुढील जी पाण्याची लाईन किंवा त्या प्रक्रियेबद्दल जे निविदा काढण्यात येईल त्यावेळेला संबंधित त्या जनतेला किंवा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि विश्वासात घेतल्यानंतरच ती पाण्याच्या टेंडरसाठी प्रक्रिया पुढे केली जाईल आणि जो शहापूर धेरंड खाडीच्या शेतकऱ्यांना जो भाव दिला जाईल त्याच भावासाठी त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटिंग घेऊन तो भाव ठरवला जाईल आणि ती निविदा प्रसिद्ध करण्यात येईल।